म्हणजे इथेनॉल ग्रीन फ्युएल आहे का याचं उत्तरही अर्ध खरं आहे अर्ध फसवं आहे. शहरातल्या माणसाला स्वच्छ हवा मिळावी याच्यासाठी मराठवाड्यातल्या माणसाने किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसाने त्याच्या विहिरीतून पाणी उपसावं इथेनॉल साठी आणि तशी त्याची परतफेड करावी की आपणही जरा कर्ज काढूयात, आपणही जरा बोरवेल करून टाकूयात, विहीर करून टाकूयात आणि आपणही ऊस लावून घेऊयात, कारण प्रोत्साहन आहे. त्यामुळे दुष्काळी भागामध्ये भूजलावरचा ताण हा खूप वाढत जातो. 1 लिटर इथेनॉल साठी 3.5-4 लिटर पाणी, तर काही लाख लिटर इथेनॉल म्हणजे त्याच्या 3.5 किंवा 4ने त्याला गुणून जितकं पाणी येतं तितके लिटर पाणी. हे किती होतं? तर एखादं छोटं शहर पिल इतकं पाणी रोज हे कारखाने वापरतात. दुसरा त्याहून मोठा आणि लोकांच्या नजरेत न येणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे सांडपाण्याचा. मला आठवतंय मी पवना नदीच्या खोऱ्यामध्ये काम करत असताना तिथे एका मोठ्या फॅक्टरीने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना फक्त यासाठी पैसे दिले होते की त्यांच्या फॅक्टरीतलं जे खराब पाणी आहे ते त्यांनी फक्त त्यांच्या शेतामध्ये सोडू द्यावं. हे फारच धोकादायक आहे की हे मायलेज वगैरे कमी होण्याचे जे भाग आहे आधी सरकारकडनं चर्चेलाच गेले नाही. जेव्हा लोकांना ते भोगावं लागलं मग त्याच्या रिस्पॉन्स मध्ये कुठेतरी हो हो असं होतंय बरं का, असं असं ते सगळं झालं. सो हे थोडस बरोबर. चुकीचं आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी दिव्या आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन. मंडळी, गेले काही दिवस आणि महिने एक शब्द लोकांच्या तोंडी आहे आणि तो म्हणजे इथेनॉल किंवा E20 पेट्रोल. या सगळ्याबद्दल म्हणजे इथेनॉल बद्दलच एकंदरीत खूप दावे आणि प्रतिदावे होताना आपल्याला दिसतायत. त्यातला एक महत्त्वाचा दावा असा केला जातोय, की पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स केल्यामुळे गाड्यांची इंजिनही खराब होतायत. तर दुसऱ्या बाजूला सरकार इथेनॉलचं पेट्रोलमधलं हे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने पावलं टाकतानाही आपल्याला दिसतंय. मुळात इथेनॉल हे खरंच ग्रीन फ्युएल आहे का? 1 लिटर इथेनॉल बनवण्यासाठी खरंच 10,000 लिटर इतकं पाणी लागतं का? त्यामुळे या सगळ्या भ्रमाच्या वातावरणामध्ये इथेनॉलचं नेमकं वास्तव काय आहे, हे आपण आजच्या एपिसोडमधनं डिकोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्याला जॉइन झालेले आहेत गिरीश पाटील सर. गिरीश पाटील सर हे जलधोरणांचे अभ्यासक आहेत आणि युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया या संस्थेचे संस्थापक सुद्धा आहे. गिरीश सर, तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. नमस्कार. सर, खूप भ्रमाचं वातावरण आहे, कारण की इथेनॉल नेमकं काय आहे? इथेनॉलची निर्मिती कशी होते? इथपासनं प्रश्न पडलेले असतात. सगळ्यात पहिल्यांदा मला मेन प्रश्नालाच खरं तर हात घालायला आवडेल, की इथेनॉल हे खरंच ग्रीन फ्युएल आहे का? खरं तर म्हणजे इथेनॉल बद्दलच्या सर्व चर्चा तशा गोंधळात टाकणाऱ्याच आहेत. म्हणजे इथेनॉल ग्रीन फ्युएल आहे का याचं उत्तरही अर्ध खरं आहे अर्ध फसवं आहे. खरं काय तर इथेनॉलची जी लाईफ सायकल आहे ती जर पाहिली तर पेट्रोल किंवा इतर जी तत्सम माध्यमं आहेत जी आपण वापरतो आहोत त्यामध्ये पाहिलं तर पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल जर मिसळलं तर कार्बन मोनॉक्साईड किंवा जे हायड्रोकार्बन्स जनरली आपल्या गाळ्यांच्या मार्फत बाहेर पडतात ते कमी निघतं, कारण इथेनॉल पूर्णपणे जळतं. त्यामुळे धुरापुरतं मर्यादित ठेवलं तर हो, ग्रीन आहे. दुसरं त्याच्या प्रोडक्शन बाबत जर विचार केला तर इथेनॉल कसं तयार होतंय तर ते झाडांपासून म्हणजे ऊस, तांदूळ, मका जे काही पिकं आहेत, ही पिकं शेतात उभी राहतात ती प्रचंड पाण्याने. त्यासाठी वीज लागते, त्यासाठी खतं लागतात, त्यासाठी जमीन लागते. आणि त्यामुळे जेव्हा मी असं पाहतो, की आपण पेट्रोलवरनं इथेनॉलवर जातोय, तेव्हा अ, आपण प्रदूषण जे होत होतं, त्या प्रदूषणावरनं त्याला शिफ्ट करतोय. ते शिफ्ट कुठे होतंय? तर ते शिफ्ट होतंय शेतावर. आपला जो भूजलाचा साठा आहे त्याच्यावर आणि नदीवर. म्हणजे जो ताण आहे तो इथं जातोय. म्हणजे याला मी स्थलांतर म्हणेल. प्रदूषणाचं स्थलांतर असा शब्द वापरता येईल. म्हणजे शहरातल्या माणसाला स्वच्छ हवा मिळावी याच्यासाठी मराठवाड्यातल्या माणसाने किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसाने त्याच्या विहिरीतून पाणी उपसावं इथेनॉलसाठी आणि तशी त्याची परतफेड करावी असं ते आहे. त्यामुळे इथेनॉल हिरवं आहे का? इथेनॉल ग्रीन आहे का? अ, याच्यापेक्षा ते कशापासून बनवलं जातंय, ते कुठे बनवलं जातंय. म्हणजे दुष्काळी भागामध्ये ऊस पिकवून त्याच्या मळीपासून जर इथेनॉल बनवलं जात असेल, तर ते हिरवं वगैरे नाहीये. म्हणजे त्याचा रंग आणखी काहीतरी वेगळा असं मला वाटतं. खूप इंटरेस्टिंग तुम्ही हा मुद्दा सांगितला आता. पण याच्याबद्दल जेव्हा आम्ही माहिती घ्यायला जातो, तेव्हा असेही काही अँगल्स दिसतात, की पेट्रोलवरती आपण खूप जास्त प्रमाणात क्रूड ऑइलवर बेसिकली इतर देशांवरती अवलंबून आहोत. दुर्दैवाने आपल्याकडे तेलाचे साठे नाही सापडत, त्यामुळे आपल्याला ही कायमच डिपेंडन्सी आपली इतर देशांवरती राहणार आहे. अशा स्थितीमध्ये इथेनॉलकडे आपण कसं बघितलं पाहिजे? म्हणजे आपण हे प्रयोग पुढे केले पाहिजेत का? किंवा त्याच्यात काय बदल झाले पाहिजेत? किंवा कशा दृष्टीने याला आपण पुढे नेऊ शकतो?
अ, 2-3 गोष्टी आहेत. एक तर आपल्याला फायदे नाकारता येणार नाहीत. म्हणजे इथेनॉल पेट्रोलच्या तुलनेमध्ये नक्कीच चांगलं आहे. याचं पहिलं कारण म्हणजे ते रिन्यूएबल आहे. म्हणजे पेट्रोल आपण जमिनीखालून हजारो वर्षापूर्वी, करोडो वर्षापूर्वी जे जमिनीखाली दाबलं गेलेलं फॉसिल फ्युएल आहे, तिथून पेट्रोल आपण बाहेर काढतोय आणि ते वापरतोय. पण इथेनॉल हे रिन्यूएबल आहे. दरवर्षी म्हणजे जे काही पीक आहे ते बाहेर निघतं, त्यातनं आपण इथेनॉलची निर्मिती करतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की इथेनॉल जळताना पूर्ण जळतं. म्हणजे कार्बन मोनॉक्साईड किंवा जे इतर न जळणारे कण असतात, जे आपल्या गाडीमधनं सायलेन्सरद्वारे बाहेर पडतात धुराच्या दृष्टीने आणि प्रदूषण करतात, तर ते होत नाही. त्यामुळे शहरातली हवा थोडी सुधारते शहरांचाच विचार केला तर. आणि तिसरा जो सरकारच्या दृष्टीने सगळ्यात मोठा भाग आहे, तो आपल्या आर्थिक भाग आहे. म्हणजे आपलं जवळपास 85% जे इंधन आहे, तेल, कच्चं तेल, ते आपण आयात करतो. म्हणजे इथेनॉल मिसळलं की त्याची मागणी कमी होते, त्यामुळे आयात कमी होते. म्हणजे सरकारचीच आकडेवारी पाहिली तर 2025 सालापर्यंत T20 म्हणजे 20% इथेनॉलचं प्रमाण गाठल्यानंतर जवळपास 1.36 लाख कोटी रुपयाचं परकीय चलन वाचल्याचा दावा सरकारी मंडळीने केला. आणि तिसरं म्हणजे या पलीकडे चौथा असाही दावा केला जातो, की जर इथेनॉलमुळे ॲश्युअर्ड प्राइस जर मिळत असेल, हमीभाव ज्याला म्हणता येईल किंवा हमखास गिर्हाईक जर शेतकऱ्याला मिळतोय, की अरे माझ्याकडनं हे घेणारच आहेत. भलेही पिकाला भाव किती असो, पण इथेनॉलची मागणी असणार आहे म्हणून मला ऊस किंवा मका किंवा जे काही ते लागता यायला हवं. तर त्यासाठी गिर्हाईक पण मिळू शकतात. पण इथे एक मुद्दा मला खूप महत्त्वाचा असा वाटतो, की आपण त्याचे फायदे मोजत असताना म्हणजे हे आता सरकारने पहिल्यांदा कबूल केलं रिसेंटली म्हणून हे सांगायला हवं. सुरुवातीला याची मांडणी नव्हती. जेव्हा लोकांना याचे परिणाम भोगावे लागले, तेव्हा सरकार पुढे आलं आणि म्हणालं, की E20च्या इंधनामुळे गाडीचा मायलेज म्हणजे 6 ते 7% ने कमी होतोय, असं अ, अ, बोललं गेलं आणि त्या सरकारच्या दृष्टीने याला दुजोरा दिला गेला. त्यामुळे तुम्ही अंतर म्हणजे कुठेतरी जाण्यासाठीचं जे अंतर आहे, ते अंतरासाठीचं इंधन वाढतंय. त्यामुळे फायदा आहे, पण त्यासोबत काही तडजोडी येणार आहेत. कारण सध्याच्या स्तरावर आपलं मार्केट, आपले इंजिन्स, आपली ओव्हरऑल इकोसिस्टम यासाठी तयार आहे का? इथून हे सुरू होतं. तर त्यामुळे फायदे आहेतच, पण मग सोबत थोडासा तडजोडीचा भागही येईलच. बरं. याच्यानंतर म्हणजे तुम्ही आता मराठवाड्यातल्या ऊस शेतीबद्दल बोललात, भाष्य केलं. तर अशा भागामध्ये म्हणजे आपल्याकडे खरं तर ज्या भागामध्ये ऊस पिकवला जातो तिथे पाणी संकट आहे ऑलरेडी. अशा स्थितीमध्ये जर का आपण इथेनॉलला प्रोत्साहन देत असू, इथेनॉल निर्मितीला, तर पाण्याच्या दृष्टीने म्हणजे तुम्ही जलधोरणांचे अभ्यासक आहात म्हणून तुम्ही पाण्याच्या दृष्टीने तिथे काय म्हणजे संकट अजून कसं वाढू शकतं किंवा काय समस्या तिथे उद्भवू शकतात? अ, म्हणजे तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामधली हे फार विचित्र स्थिती आहे. आपल्याकडे जवळपास देशाच्या एकूण धरणांपैकी 42% धरणं आहेत. आणि गंमत म्हणजे जेवढं सिंचन महाराष्ट्रात होतं, त्याचं 2/3 धरण किंवा 2/3 सिंचनाचं पाणी हे ऊसासाठी वापरलं जातं. आणि दुसरीकडे इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे, की आपल्या एकूण जमिनीच्या, लागवडीखालील जमिनीच्या 4 ते 5% जमिनीवरच ऊस लागवड होते. आणि यात कुठे होते? तर ती मराठवाड्यात होते, ती सोलापूरमध्ये होते, ती अहमदनगरच्या काही भागात होते. म्हणजे जिथं तसं पाहायला गेलं तर सरासरी पाऊस हा कमी असतो इतर महाराष्ट्राच्या दृष्टीने. आणि तिथं हा ऊस उभा आहे. याचं कारण काय आहे? तर हा आपला पॉलिसी लेव्हलचा इश्यू आहे. हा नैसर्गिक इश्यू नाहीये. आपण त्या ठिकाणी उभे केलेले कारखाने असतील किंवा इतर जी सगळी पर्यायी यंत्रणा आहे, जी त्याला पोषक आहे, ती उभी राहिली. म्हणजे मला आठवतं, की लातूरमध्ये जेव्हा एकेकाळी आपल्याला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागत होता. मिरजेवरनं ती गाडी तिथपर्यंत पोहोचायची आणि तिथं जर तुम्ही फोटो पाहिले असतील किंवा आत्ताही तुम्ही जाऊन चेक करू शकतात, की जेव्हा ती गाडी लातूरला पोहोचायची आणि ते पाणी उतरवून घेण्यासाठीचे जे पाईप लावले जायचे, तर त्या बाजूच्या सगळ्या शेतांमध्ये ऊस होता. म्हणजे एकीकडे त्या ऊसाला पाणी होतं, पण प्यायला नव्हतं. सो हे धोरणात्मक स्तरावर थोडासा भाग असतो. दुसरं मला असंही दिसतं, की समजा एखाद्या गावामध्ये अ, म्हणजे 9 कोरडवाहू शेतकरी आहेत आणि एक ज्याला म्हणू बागायती शेती करणारा आहे. त्याने समजा ऊस लावला, तर ऊस हे 12माही पीक आहे. 12 महिने त्याला पाणी हवं. इतर सगळे 9 शेतकरी असतील ते कोरडवाहू आहे. त्यामुळे ते काय लावत असतील, तर ज्वारी, हरभरा लावत असतील. पावसाळा असेल किंवा पाणी असेल थोडंफार तर भाजीपाला लावत असतील.
तर याला हे पाणी कमी पडायला लागतं. कारण इकडे मोटरीने जेव्हा सातत्याने उपसा होतोय, तेव्हा इकडे भूजल जे आहे ते कमी कमी होत जाते. त्याचा उपसा वाढतोय, त्याची भरणा कमी आहे आणि त्यामुळे दुसरीकडे असंही होतं, की उसाला हमीभाव मिळतोय, उसाला पैसे जास्त मिळताय, हमखास खरेदी होते. त्यामुळे मग हे उरलेले विचार करतात, की आपणही जरा कर्ज काढूयात, आपणही जरा बोरवेल करून टाकूयात, विहीर करून टाकूयात आणि आपणही ऊस लावून घेऊयात. कारण प्रोत्साहन आहे. त्यामुळे दुष्काळी भागामध्ये भूजलावरचा ताण हा खूप वाढत जातो. दुसरं पर्यावरणीय दृष्टीनं मी त्याला म्हणेन, की पीक पद्धती जी आहे ती मोनोकल्चर एक सुरी पद्धत यातनं तयार होते. म्हणजे मला आठवतंय जेव्हा आपल्या देशाच्या सरकारने पाम ऑइल मिशन सुरू केलं. सो पाम ऑइल मिशनमध्ये सरसकट पाम च्या झाडांची रचना आणि त्यातनं तेल मिळवावं असं ते धोरण होतं आणि त्यामुळे एकसुरीचं जे काही लागवड झाली त्यातनं खूप मोठं नुकसान हे तिथल्या बायोडायव्हर्सिटीला झालं. म्हणजे पूर्वी शेतकरी काय तर डाळी लावत होता, तेलबिया लावत होता, भरड धान्य लावत होता. तर यामध्ये जी डायव्हर्सिटी होती ही जमिनीलाही पोषक होती. म्हणजे आपल्याकडे अ, निसर्गाकडे पाहण्याचा खूपच मॉनिटरी दृष्टिकोन आहे, की मी इनपुट देतोय 4 गोष्टींच्या, मी हे लावलं आणि त्याच्या बदल्यात मला हे मिळालं पाहिजे. पण जमिनीचं स्वतःचं एक आरोग्य आहे. तिच्यामध्ये वैविध्य असलं तर ते जपून राहतं. आणि हे न होत असल्यामुळे पुढच्या पिढीला पाणी नाही हे तर ठीक आहे. पण जमीन खराब होत असल्यामुळे सकस अन्नही नाहीये. त्यामुळे दुष्काळी भागामध्ये इथेनॉल साठीची निर्मिती जर व्हायला लागली, अजून हे प्रमाण खूप कमी आहे. आपण इथेनॉलचा फार मोजका वापर करतोय. पण सरकारची जी धोरणं आहे पुढच्या अ, वर्षांमध्ये वाढवायची, ती जर विचार केली तर आगीत तेल ओतण्याचं काम आहे. अगदी सोप्या भाषेत म्हणायचं. इथेनॉल निर्मितीसाठी असा खूप दावा हा सोशल मीडियावरती आपल्याला होताना दिसतो, की 1 लिटर इथेनॉल बनवण्यासाठी 10,000 लिटर पाणी जवळपास लागतं. मुळात हा दावा किती खरा आहे, किती खोटा आहे? इथेनॉल निर्मितीसाठी पाणी नेमकं लागतं किती? हं, हं. कसं आहे जेव्हा अशा कुठल्याही स्वरूपातले धोरणात्मक निर्णय होत राहतात, तेव्हा दोन्ही बाजूचे लोकं किंवा दोनही जे जे टोकाचे विचार असतात, ते त्यांची त्यांची मांडणी करत राहतात. त्यातली ही महत्त्वाची मांडणी ती थोडी गोंधळात टाकते आणि काही अंशी खरी असते. म्हणजे अर्धसत्य मांडण्याचा प्रकार यात होत असतो. जेव्हा हे 10,000 लिटर वगैरे पाण्याची चर्चा बऱ्याच ठिकाणी होते. पण इथेन 1 लिटर इथेनॉलला किती पाणी लागतं? तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहे. एक आहे की कारखान्यामध्ये जेव्हा पीक येतं, डिस्टिलरीमध्ये त्याच्यासाठी प्रत्यक्ष जेव्हा ते तयार होतंय, तेव्हा किती पाणी लागतं? तर ते 3.5-4 लिटरच्या आसपास ते पाणी असतं. पण त्याच्या पलीकडे जे दुसरं महत्वाचं आहे, ते म्हणजे शेतात पीक वाढवण्यासाठी लागणारं सगळं पाणी. म्हणजे तुम्ही पेरणी करताय तिथून तर ते पीक काढणीपर्यंत येते, तेव्हा त्याची जी सायकल आहे, त्यामध्ये जे सगळं पाणी लागतंय. म्हणजे एकतर पाऊस प्लस सिंचन जे काही आहे. आणि हा दुसरा जो आकडा आहे, हा खूप मोठा आहे फॅक्टरीमधल्या पाण्यापेक्षा. म्हणजे 10,000 लिटरचा आकडा हा त्याचं लाईफ सायकल ज्याला असं म्हणतो वॉटर फुटप्रिंट नावाचा एक शब्द आमच्या विषयात वापरला जातो. जलपद चिन्ह असं म्हणू शकू आपण, की एखाद्याची लाईफ सायकलमध्ये किती पाणी त्याला लागतं. तर ते मात्र इतक्या आकड्यापर्यंत जातं. म्हणजे हा 10,000 लिटरचा जो आकडा आहे तो आपल्या तत्कालीन जे काही कृषी सचिव आहेत त्यांच्याच एका बोलण्यातनं आलेला होता, की जर आपल्याला तांदळापासून बनवायचं असेल तर साधारणपणे इथेनॉलसाठी 10,000 लिटर वगैरे पाणी लागतं. म्हणजे भात हा मुळात पीक खाऊ पाणी खाऊ आहे. साठी मुळात जास्त पाणी लागतं. मग त्यापासनं जर बनवणार तर तेवढा आकडा जातो. ऊसापासनं वगैरे जर केलं तर तो थोडा कमी होतो. म्हणजे ऊसापासनं बनवलेल्या इथेनॉलसाठी बहुतांश जे काही अभ्यास, रिसर्च पब्लिश आहे, त्यामधून एक 2800 लिटर ते 3600 लिटर ही एक स्केल आहे. नीती आयोगाने रिसेंटली एक रिपोर्ट पब्लिश केलाय. त्यात ते अजून कमी 2860 असं स्पेसिफिक आकडा देतात. अ, साखर उद्योगांची एक संघटना आहे, ISMA म्हणून आणि त्यांनी एक ICAR ही भारत सरकारची संस्था आहे, त्यांच्यासोबत एक अभ्यास केला. त्यात त्यांनी तो आणखी कमी केला. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, की पारंपरिक सिंचन, फळ पद्धत असेल, मोकळ्या पद्धतीने सिंचन असेल, त्यामध्ये केलं तर एक 2460 लिटर वगैरे काहीतरी लागतं आणि ठिबकवर केलं तर ते आणखी कमी होतं. म्हणजे 1634 लिटर वगैरे असे काही आकडे आहेत. म्हणजे 10,000 तांदळासाठीचा आकडा तसा बरोबर आहे. पण ऊसासाठी ते थोडं फुगवून 4-5 पट फुगवून दाखवलं जातं. पण सरकार जेव्हा हे मांडतंय ना, म्हणजे फक्त 3.5 लिटर लागतं, तर ते ते पण काही तितकं खरं नाहीये. म्हणजे ते शेतातलं पाणी मोजत नाही आणि
मुद्दा हा आकडेवारीचा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की मुळात जी पिकं वॉटर इंटेन्सिव्ह आहेत, पाणी खाऊ पिकं आहेत आणि ती आधीच पाणी टंचाई असलेल्या भागात घेतल्या जातात. तिथं 2800 लिटर असो, 1500 लिटर असो किंवा 10,000 लिटर असो, सगळे आकडे महत्वाचे आणि मोठेच आहेत. त्यामुळे ऊसाच्या कारखान्यांकडे पाहत असताना म्हणजे कारखाने अतिरिक्त ताण आणतात. तो कसा? तर खूप महत्वाचं समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपण हे काय म्हणतो, की आता मी जसं म्हटलो, की कारखान्यात एक 3.5-4 लिटर पाणी लागतं. पण 1 दिवसात कारखाना किती इथेनॉल तयार करतो? कारखाना काही 2 लिटर बनवून थांबत नाही ना. त्यामुळे 2 पातळ्यांवर ताण आहे. पहिला ताण काय आहे, की कारखाना स्वतः 1 लिटर इथेनॉलसाठी 3.5-4 लिटर पाणी. तर एका दिवसामध्ये किती प्रोडक्शन कॅपॅसिटी? तर काही लाख लिटरमध्ये कमीत कमी असली पाहिजे, जर त्यांना स्केलवर काम करायचंय. तर काही लाख लिटर इथेनॉल म्हणजे त्याच्या 3.5 किंवा 4 ने त्याला गुणून जितकं पाणी येतंय तितके लिटर पाणी. हे किती होतं? तर एखादं छोटं शहर पिल इतकं पाणी रोज हे कारखाने वापरतात. त्यामुळे तो आकडा बराच मोठा होऊन जातो. आणि हे पाणी कुठून येतं? तर ते जवळच्या नदीमधनं, धरणामधनं राखीव काढून ठेवलेलं असतं किंवा थेट भूजलामधनं हे काढतात. हा एक भाग झाला. दुसरा त्याहून मोठा आणि लोकांच्या नजरेत न येणारा जो प्रश्न आहे, तो म्हणजे सांडपाण्याचा आहे. सांडपाणी काय तर जेव्हा डिस्टिलरीमध्ये याची प्रोसेस होते, या प्रोसेसमधनं स्पेंट वॉश नावाचं एक गळत, थोडं प्रदूषित असलेलं सांडपाणी बाहेर पडतं. आणि हा स्पेंट वॉश हा साधारणपणे लिटर मागे 8 ते 15 लिटर स्पेंट वॉश तयार होतो, अशी ती सगळी मांडणी आहे. आकडे अजून त्यात जरा अभ्यास खोलवर जाता येईल, पण जे काही प्राथमिकदर्शी मला वाचलंय किंवा जे अभ्यासलंय आणि हे जर नीट प्रक्रिया नाही केलं, तर ते कुठं सोडलं जातं? तर ते नदीमध्ये सोडलं जातं किंवा कुठेतरी जमिनीवर मोकळं सोडून दिलं जातं. मला आठवतंय मी पवना नदीच्या खोऱ्यामध्ये काम करत असताना तिथे एका मोठ्या फॅक्टरीने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना फक्त यासाठी पैसे दिले होते, की त्यांच्या फॅक्टरीतलं जे खराब पाणी आहे, ते त्यांनी फक्त त्यांच्या शेतामध्ये सोडू द्यावं आणि त्यासाठी त्यांना पैसे मिळत होते. सो ते एक सायकल आहे. आणि तसं बरं. आपल्याकडे कारखान्यांमधनं हे जे पाणी सोडलं जातं, तर एकीकडे हं, पाणी काढतोय, दुसरीकडे ते प्रदूषित करतोय. म्हणजे पाणी किती घेतलं किंवा पाणी किती वापरलं जातं हा मोजायचा भाग, पण किती खराब केलं हेही मोजावं लागेल. कारण स्थानिक विहिरी, ओहरे, नदी ह्या सगळ्यांवर याचा ज्याला असं म्हणू शकतो आपण, की चक्राकार परिणाम होतोय. यातला इंटरेस्टिंग मुद्दा मला हा वाटतो, की जर का आपण असंच इथेनॉल निर्मितीला चालना अजून देणार असू, पाणी खाऊ पिकांची जर का पीक घेण्याचं प्रमाण जर का वाढणार असेल याच्या पुढच्या काळामध्ये, तर कारण आत्ता आपण फक्त 20% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करतोय आणि सध्या आपण त्याचा वापर फक्त इंधन, गाड्यांमध्ये वापरण्यात येणारं इंधन एवढाच करतोय. त्याच्या पुढे आपण अजून इथेनॉलला एक्सप्लोर नाही करत आहोत. तर जर काही पाणी खाऊ पिकांचं प्रमाण वाढणार असेल आगामी काळामध्ये, तर भविष्यामध्ये आपल्याला काय जलसंकटाला सामोरं जावं लागू शकतं, महाराष्ट्रापुरती किंवा देशाचा विचार केला तर? कारण ऊस लागवड करणारी राज्य मला वाटतं देशामध्ये फक्त 4 ते 5 उरली आहेत. तर अशा हो. स्थितीमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारच्या जलसंकटांना किंवा इतर पर्यावरणीय समस्यांना सामोरं जावं लागू शकतं? मी महाराष्ट्रापुरता विचार इथं तात्पुरता करीन. त्याचं कारण असं की महाराष्ट्राच्या पलीकडे जे राज्य आहे, त्यामध्ये उत्तर प्रदेश सारखं राज्यही आहे, जिथं खूप मोठ्या प्रमाणात ऊसाचं उत्पादन होतं. पण आपल्याला तिथलं जी काही जिओमॉर्फॉलॉजी आहे, जी ग्राउंड वॉटरची सगळी सायकल आहे, ती समजून घेतली पाहिजे. तिथे अॅल्युव्हियल सॉइल आहे. अॅल्युव्हियल सॉइल आणि त्यात गंगेचं खोरं. तर त्यामध्ये भूजल पुनर्भरणाची जी कॅपॅसिटी आहे, ती खूप प्रचंड हाय आहे. त्या दृष्टीने कंपॅरेटिव्हली महाराष्ट्रात नाहीये. कारण महाराष्ट्रात बेसॉल्ट आहे. त्या बेसॉल्टच्या खडकाच्या खाली हजारो वर्षांनी मुरलेलं पाणी आहे. आणि जेव्हा मी याचा दीर्घकालीन परिणाम पाहतो, तेव्हा फक्त इथेनॉल पुरता नाहीये. खरं तर इन जनरल आपण भूजलबाबत जे धोरण स्वीकारलंय, ते पाहता मला असं वाटतं, की मला माझे गुरु जे आहेत डॉक्टर राजेंद्र सिंह, ज्यांना पाण्यासाठीचं जे नोबेल म्हटलं जातं, ते स्टॉकहोम वॉटर प्राइज आणि रामन मॅग्सेसे अवॉर्ड त्यांना मिळालाय. ते एक शब्द कायम वापरतात. ते म्हणतात, की भारताची खरी रिझर्व्ह बँक जर काही असेल, तर ते आपलं भूजल आहे. आणि आपण दुर्दैवाने जर उदाहरणादाखल म्हणायचं झालं, तर बँकेमध्ये कुणीतरी हजारो वर्षापूर्वी समजा माझा एखादा चांगला पूर्वज होता, जो खूप धनाढ्य होता, त्याने पैसे कमवले आणि विचार केला, की अरे पुढच्या याच्या पिढ्या चांगल्या जाव्यात म्हणून हे बँकेमध्ये मी मुद्दल ठेवतो. याच्या व्याजावर जेवढे पैसे येतील त्यामध्ये तू तुझा पुढचा संसार कर बाबा, असं म्हणून कोणीतरी तरतूद केलेली असावी. आणि मी व्याजाच्या पलीकडे मुद्दलही दरवर्षी काढायला लागलो, तर काय होईल? ते आपण भूजलबाबत करतो. म्हणजे अ, दरवर्षी पाऊस जो येतो, तो व्याज आहे आपलं.
पण जमिनीखालचं जे पाणी ते हजारो वर्षांपासूनचं असलेलं पाणी आहे. ते हजारो वर्ष त्याला झिरपायला लागतात आणि ते आपण संपवत चाललोय कितीतरी वेगानं. म्हणजे जितकं ते आपण भरतोय त्याच्या 4, 10, 50 पट उपसलं जातंय. त्यामुळे व्याजापेक्षा जास्त आपण मुद्दलच काढतोय आणि मग जर इतकंच काढत राहतो, एक वेळ अशी येऊ शकते जेव्हा हे मुद्दल संपून जाईल आणि मग बँकेमध्ये ना व्याज येईल ना मुद्दल उरेल. आणि तशी परिस्थिती ही या विश्वात होऊ शकते. म्हणजे मी देशभर या कामानिमित्ताने प्रवास करत राहतो आणि अनेक ठिकाणी जेव्हा पाहतो, मसुरीची गोष्ट मला आठवते. मसुरी पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध क्षेत्र आहे, पण तिथं लबासना नावाची संस्था आहे. माझे एक मार्गदर्शक आहेत, त्यांच्याशी चर्चा ते तिथं कायमच हे जे IAS किंवा वेगवेगळे प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शनासाठी तिथे जात राहतात. ते म्हणतात, "मी 20 वर्षापूर्वी जायचो, आजही जातो." 20 वर्षापूर्वी त्या भागामध्ये अ, झरे होते नैसर्गिक आणि त्या झऱ्यांमधनं ते पाणी घेत होते आणि तेच पिण्याचं पाणी म्हणून वापरलं जात होतं. आता मसुरी तसं उंचावरचं ठिकाण आहे. ते म्हणतात, "आता आम्ही जेव्हा जातो, तेव्हा खालून वर टँकर पोहोचतात आणि मग पाणी दिलं जातं." म्हणजे भूजलाची जी साखळी आहे, ती खाली जरी त्याचा गैरवापर झाला, तरी वरपर्यंत त्याचा परिणाम होतो. दुसरं असं, की बोरवेल जेव्हा आपण खणतो, तेव्हा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे सुरुवातीला 2 प्रकारचे ॲक्विफर्स असतात. एक आहे जो वरच्याच भागामध्ये आढळतो. अगदी 50, 60, 100 फुटापर्यंत असणारा खडक आणि त्या एक खूप खोल आहे म्हणजे 800 फूट, 900 फूट, 1100 फूटची बोरवेल इथं आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या रावेरमध्ये आहेत. आणि जेव्हा आपण इतकं खोलवर जातो ना, तेव्हा त्या पाण्यामध्ये क्षार आहेत, फ्लोराईड आहे, कधी-कधी आर्सेनिकही आहे. आर्सेनिक कार्सिनोजेनिक आहे आणि बिहार मधल्या अनेक भागामध्ये, नागपूरकडच्या भागामध्ये त्याचं प्रमाणही आढळलं. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा दर्जाही बिघडतो. आणि हे असं आहे म्हणजे चमचाभर मीठ तुम्ही वाटीभर पाण्यात टाकलं आणि एका मोठ्या पातेल्यात टाकलं. तर मोठ्या पातेल्यात ते चमचाभर मिठाचं प्रमाणाने काही होत नाही. आपल्याला फार-फार तर थोडंसं खारट लागेल, पण फार नाही. पण ते वाटीभर पाण्यामध्ये त्याचं प्रमाण जाणवतं. तसं आपण करतोय. आपण पाणी उपसल्यामुळे जमिनीखालचं पाणी कमी होतंय आणि क्षारांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढतंय. फ्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढतंय. त्यामुळे हे जे नुकसान आहे हे खूप मोठं आहे आणि हे भरून व्हायला हजारो दशकं लागू शकतात. त्यामुळे इतका खोलवरचा साठा हा एका पिढीत भरून येणारा नाहीये. त्यामुळे इथेनॉलसाठी ज्याला म्हणूयात अशी पिकं घेणं, वॉटर इंटेन्सिव्ह पिकं घेणं, ते दुष्काळी भागात घेणं. हे जे आहे, ही आजची सोय असू शकेल. आपल्याला थोडं सोयीचं वाटेल सरकारी दृष्टीने. आपण जे आकडे मोजतो आहे, की सरकारचा पैसा वाचतोय. पण दुसरीकडे मला असं वाटतंय, की सरकारचा दूरगामी दृष्टीतनं खूप मोठं नुकसान होतंय. कारण नंतरून हे हे जेव्हा संकट म्हणून उभं राहील, तेव्हा त्याचा भयंकर परिणाम असणार आहे. मेक्सिको नावाचा देश मला आठवतो. मेक्सिकोमध्ये आजही 80 ते 90% त्यांचं जे रोजचं पाणी आहे जगण्यासाठीचं, ते ग्राउंड वॉटर मधनं उपसलं जातं आणि ते आत्ता जेव्हा ते जवळ-जवळ संपण्याच्या कगारवर येऊन पोहोचलंय, तेव्हा आता त्यांच्यापुढे प्रश्न आहे, की आता कुठे काय करायचं? कारण ते त्याच्या पलीकडे ते जिथून पाणी आणतात, ते खरं तर मेक्सिको असं उंचावर आहे पठाराच्या भागात आणि ते खालून कुठून तरी 1.5 किलोमीटर वर पंप केलं जातं ते पाणी. सो त्यासाठीची इलेक्ट्रिसिटी आणि मग त्यासाठीचा खर्च, मग तो कुणाकडनं वसूल करायचा? खूप मोठे-मोठे प्रश्न आहेत याच्या अवती-भोवती. सो इतकं सोपं नाहीये. पण दीर्घकालीन परिणाम आहेत का? तर दोघं बाजूने आहेत. चांगले परिणाम आहेत, जे तात्कालिक स्वरूपात आपल्याला दिसतायत. वाईट परिणामही आहेत, जे आपल्याला भोगावे लागू शकतात आणि त्यातल्या त्यात आपण लोककल्याणकारी राज्य आहोत. म्हणजे हं, आपल्या सरकार किती त्याला सीरियस घेतं हा वेगळा प्रश्न आहे. पण हं. कायद्याच्या किंवा कागदावर तरी आपण लोककल्याणकारी राज्याच्या डेफिनेशनमध्ये असतो. तर मग लोकांचं कल्याण कशात आहे? हा जरा हं. प्रश्न आपण विचार केला पाहिजे. बरं. तुम्ही आता मेक्सिकोचं उदाहरण दिलं, त्यावरून मला खरं तर तुलना करायला आवडेल, की ब्राझीलचं उदाहरण या बाबतीत कायम दिलं जातं, की ब्राझीलने खूप आधीपासनं म्हणजे गेली काही अनेक वर्ष मागे जाऊन त्यांनी इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिलं आणि आज ते सक्सेसफुली इथेनॉल वापरतायत. आपण मात्र या बाबतीत थोडा उशीर केला आणि आत्ता-आत्ता कुठे आपल्याकडे इथेनॉलबद्दल चर्चा व्हायला लागली आहे किंवा त्याच्याबद्दल बोललं जायला लागलंय. मुळात ब्राझीलने जे केलं ते आपण करू शकतो का? ब्राझीलला काय समस्या आल्या? आपल्याला काय येऊ शकतात? ही तुलना जर का तुम्ही करून सांगितली तर एकदा सोपं पडेल. अ, मी फार थोडक्यात या विषयाचा अभ्यास केला. म्हणजे फार मला त्यांनी एक्झॅक्टली हे ट्रान्झॅक्शन कसं घडून आलं, त्याबद्दल मला बोलता येणार नाही. पण एक गोष्ट मला इथे नमूद करावी वाटेल. ब्राझील हे रेन फॉरेस्ट असलेला देश आहे.
रेन फॉरेस्ट म्हणजे काय, तर इतकं घनदाट जंगल आहे ब्राझीलमध्ये, की जर दिवसाढवळ्या कोणीही माणूस गेला, तर त्या जंगलामध्ये खाली त्याला दिसणार नाही की सूर्य कुठे आहे. इतकं जंगल आहे या देशामध्ये. पाण्याची प्रचंड उपलब्धता आहे. अमेझॉन सारखी नदी आहे आणि त्यामुळे तेव्हा ते जेव्हा इथेनॉलचा वापर करतात, तेव्हाच्या पर्यायी कंडिशन्स या बदलतात. मला आता एक्झॅक्ट माहीत नाही, की ते इथेनॉलची निर्मिती ग्राउंड वॉटरचा वापर त्यात किती आहे, कुठली पिकं वापरली जातात वगैरे, वगैरे. पण हा एक भाग झाला. दुसरा भाग मला हा जाणवला, की प्रचंड फेज अप्रोचमध्ये त्यांनी हे केलं. म्हणजे त्यांनी लोकांना पर्याय दिलेत आणि पर्याय देऊन हळू शिफ्ट केलं. म्हणजे आता हा प्रश्न असा झाला ना, की माझ्या समोर चॉईसच नाहीये. मला जर माझ्या गाडीमध्ये फक्त निव्वळ पेट्रोल वापरायचं आहे, कारण माझ्या गाडीचं इंजिन हे नाहीये इथेनॉलला सक्षम किंवा आता मी आज गाडी घेतली, की जी गाडीचं इंजिन हायब्रिड नाहीये, ज्या गाडीचं इंजिन इथेनॉलने मायलेज कमी होईल वगैरे, वगैरे. सो माझी स्वाभाविक इच्छा असेल, की माझी गाडी पुढच्या 10-15 वर्ष तरी टिकावी आणि त्यासाठी मी फक्त पेट्रोल वापरावं. आज पेट्रोल पंपवर गेल्यानंतर तो ऑप्शन उपलब्ध नाहीये. ब्राझीलमध्ये हे जेव्हा झालं, तेव्हा हा एक खूप सुंदर भाग त्यांनी केला होता. त्यांनी लोकांना पर्याय दिले, की हा E20, E40 जे काही असेल, तर तुला हे हवंय का? तर पेट्रोल पंपवर त्यांची एक वेगळी लाईन आहे. फक्त पेट्रोलसाठीची वेगळी लाईन आहे आणि ती चॉईस होती आणि कालांतराने मग त्यांनी ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्यासोबत मिळून काम केलं, की तुमचे इंजिनच तुम्ही जर असे बनवाल, तर त्या दृष्टीने सोय होऊ शकेल का? सो हे 2 बाजूवर चालणारा भाग आहे. लादलं गेलं नाहीये म्हणजे माझ्या दृष्टीने तरी, की हे असंच करायचंय. हे जेव्हा लोकांना पर्याय दिला जातो आणि त्यासाठी पॉलिसी लेव्हलला पुश होतो, तर ह्या दोघं एक हातात चालणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या सोबत केल्या तर त्याचा परिणाम आहे. राइट. आपल्याकडे दुर्दैवाने काय होतं, आपण असं ठरवतो, की हं, हे असं करायचंय आणि मग ते उद्या उठून करायला सुरुवात करतो. त्यासाठीचे हं, नियोजन, त्याचे परिणाम चांगले, वाईट या सगळ्याची चर्चा आणि त्याला पब्लिक डोमेनमध्ये आणणं म्हणजे हे हं. फारच धोकादायक आहे, की हे मायलेज वगैरे कमी होण्याचे जे भाग आहे, आधी सरकारकडनं चर्चेलाच गेले नाही. जेव्हा हं. लोकांना ते भोगावं लागलं, मग त्याच्या रिस्पॉन्समध्ये कुठेतरी मग हो, हो, असं होतंय बरं का. असं असं ते सगळं झालं. सो हे बरोबर. थोडंसं चुकीचं आहे. बरं. सर या सगळ्याच्या निमित्ताने ना एक टर्म सुद्धा सध्या खूप चर्चेली जाते ती म्हणजे व्हर्चुअल वॉटर एक्सपोर्ट. ही हं, संकल्पना हं. नक्की काय आहे? म्हणजे ही थोडक्यात डिकोड करून कशी सांगाल? व्हर्चुअल वॉटर म्हणजे मराठीत त्याचं सरळ-सरळ ट्रान्सलेशन आभासी पाणी. आभासी पाणी म्हणजे काय तर अ, कुठल्याही म्हणजे मी चहाचं उदाहरण नेहमी आम्ही मुलांसोबत बोलतो तेव्हा देत असतो. आम्ही त्यांना म्हणतो, की 1 कप चहा बनवायला किती पाणी लागतं? आणि मग आम्ही हं, यादी करतो, की चलो चहासाठी काय-काय लागतं? मग ते म्हणतात साखर लागते. मग 2 चमचे साखर लागते. मग दूध लागतं. मग दुधासाठी चारा लागतो. चाऱ्यासाठी गाय लागते. गाय गाय आहे. मग गाईला चारा, मग तिला पाणी, मग असं काय. आणि हं. मग असं लक्षात येतं, की एक 50 एम-एल, 100 एम-एलची चहा पिण्यासाठी काही हजार लिटर पाणी लागतं. सो बरं. व्हर्चुअल वॉटर म्हणजे काय? तर आपण आत्ता जे गोष्ट हातात प्रोडक्ट असेल, म्हणजे मी द्राक्ष हं, म्हणतो, तर 1 किलो द्राक्षांची माझ्याकडे जर हातामध्ये टोपली आहे, तर हं. ते 1 किलो द्राक्ष नाहीयेत. त्या 1 किलो द्राक्षासोबत तेवढं वाढवण्यासाठी जितकं पाणी लागलंय, तितकं पाणीही सोबत आलंय. म्हणजे आपण 1 किलो साखरेवरच परत येऊ. तर 1 किलो साखर जेव्हा मी महाराष्ट्रातनं, अहमदनगरमधनं समजा, बीडमधनं समजा, दिल्ली पाठवतोय, तर मी फक्त 1 किलो साखर नाही पाठवत आहे. त्यासाठी लागणारं जे पाणी आहे, तेही पाठवलं जातंय. म्हणजे युरोपामध्ये त्यांनी हे खूप सुंदरपणे युरोप आणि अनेक देशांमध्ये हे अ, अ, मी मध्यंतरी गेल्या वर्षी जेव्हा तिकडे कामानिमित्त होतो, तेव्हा मी अनेकदा चर्चा करायचो कुतूहलाने, की तुमच्याकडे कसं असतं वगैरे, वगैरे. आणि त्यांनी असं ठरवून धोरणात्मक स्तरावर निर्णय घेतले, की जे आमचं पाणी हे आमच्याच इथं राहावं. म्हणजे भलेही माझे द्राक्ष इथून पुढे जात असतील आणि अमेरिकेत किंवा युरोपात विकले जात असतील, पण त्यासोबत माझ्या इथल्या पाण्याचा जो लॉस होतो आहे, तोही कुणाच्या तरी फायद्यासाठी वापरला जातोय आणि त्यामुळे व्हर्चुअल वॉटर काय आहे, तर आपण फक्त पाणी पाठवत नाहीयेत, आपण पाण्याची निर्यात करत आहोत, जेव्हा आपण पाण्यावर आधारित गोष्टींची निर्यात करतोय. सो हा विरोधाभास आहे. म्हणजे अनेकदा पाणी टंचाई जिथं सगळ्यात जास्त आहे, तीच लोकं सगळ्यात जास्त हे आभासी पाणी निर्यात करत राहतात आणि स्वतःच्या गावात मात्र टँकरने पाणी पीत राहतात. हं. त्यामुळे हे गंभीर होतंय. बरं. ओके. सर इथेनॉलचा विषय तुम्ही खूप इंटरेस्टिंगली समजून सांगितला. यातल्या संकल्पना किंवा इथेनॉल निर्मितीपासनं ते आपल्याला पुढच्या काळामध्ये काय भूजल संकटाला सामोरं जायला लागू शकतं, या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात.